आईसाहेबांनी उगाच थांबवलं राव. गेलो असतो पडदिशी एकटा. कवा यायचं येऊ सारंग. धाकलं सरकार. सारंग किती वेळ लावलास मर्दा. चल पडदिशी चल, आता मास्तरीनबाईच्या घरला जायचंय. हो. अधिपती, खूप मिस केलं मी तुम्हाला. कधी एकदा तुम्हाला भेटते असं झालंय. आणि आता ही बातमी कळाल्यानंतर तुमचा आनंद गगनात मावणार नाही, मला माहिती आहे. बस झाला आता. तुम्ही, मी आणि बाळ, आपण कधीही एकमेकांपासून लांब नाही राहायचं. साडे तीन. चला की मंडळी. चला की धनी. दादा थांबा इकडे. बाळा, हे आपलं घर आहे. मास्तरीनबाई कुणीकडे आहे? आज काय तुम्हाला घरला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही मी. आज घेऊन जाणार म्हणजे जाणार. या बाबा. तुम्ही बसा बाबा. हा, मी आलेच. थांबा. बाबा, मोठे मास्तरीनबाई. हाय. अरे जीजू, तुम्ही इथे? तुम्ही इथे कसं काय? हो, इथे म्हणजे माझंच घर आहे. हा, नाही नाही तसं. हो, म्हणजे मला वाटलं तिकडे तुम्ही सासरी असशील तुमच्या. नाही, आज आले मी इथे. संक्रांत आहे ना, तुम्हाला संक्रांतीच्या शुभेच्छा. हॅपी हॅपी संक्रांतीच्या शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. तुम्ही बसा ना, मी पाणी आणते. नाही नाही, पाणी बिणी नको. जीजू असं काय करताय? किती दिवसांनी आलात तुम्ही? बसा, मी पाणी आणते. हा,
तिळगुळ घ्या, गोड बोला. हा थांबा. हे घ्या, आमची बी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. थँक्यू. कुठे गेले सगळे? सगळे कोण? सगळे घरचे. हे बाबा तुमचे, मोठ्या मास्तरीनबाई. ते ना संक्रांत साजरी करायला बाहेर गेलेत. ताई तर सकाळपासूनच बाहेर गेलीये. होय, कोणीकडे बाहेर? कोणीकडे? तिच्या मित्रमैत्रिणींकडे. तिचा जो मित्र आलाय ना परदेशातून, तिकडे. हा बरोबर. तुम्हाला सांगते, ते दोघं एकदम बेस्ट फ्रेंड्स आहेत. म्हणजे एका शाळेत होते आधी, त्यामुळे एकत्र शाळेत जाणं, एकत्र डबा खाणं, एकत्र ट्युशनला जाणं, मग नंतर काय कॉलेजही एक. सगळ्यांना वाटायचं आता एकत्र लग्न सुद्धा करतील. नाही जीजू, तसं काही नाही. म्हणजे त्यांच्यात फक्त मैत्री आहे, प्युअर फ्रेंडशिप. बाकी तसं काहीच नाही. आता नंतर ताईचं लग्न तुमच्याशीच झालं, पण बघा ना, तो मित्र सिंगलच आहे अजूनही. ठीक आहे ना मास्तरीनबाई? हो मग. अहो, ताईला काय झालंय? खुश आहे ती. इनफॅक्ट तिचा मित्र आल्यापासून एकदम खुश आहे. इतके बोलत असतात दोघे. तुम्हाला सांगते, कधी कधी माझा फोन सुद्धा लागत नाही ताईला. नाही उचलला त्यांनी फोन. फोन सायलेंटवर तर नाही माझा. मी बी लावत होतो तर लागतच नव्हता त्यांचा फोन. हो का? मला असं वाटतं की ताईने तिला नको असलेल्या लोकांना फोनवरनं ब्लॉक केलं असेल. नाही असं एवढा असा स्वभाव नाही त्यांचा. जीजू, तुम्ही ताईला किती वर्ष ओळखता? हे आता झाले की 2-2.25 वर्ष तर होऊनच गेली. मी 25 वर्ष ओळखते. नाही पण असं एवढं नाही करणार त्या. मग तुमचा फोन लागला का कधी? नाही, फोन काय लागला नाही. मग तिने तुम्हाला कधी फोन केला? नाही, आता अलीकडे नाही ह्याच्यात. अच्छा, मग भेटली तुम्हाला? काही बोलली तुमच्याशी? तसं बी काय झालं नाही. कॉन्टॅक्ट करायचा काही प्रयत्न केला का तिने तुम्हाला? म्हणजे काही पत्र, निरोप असं काही? नाही, मी चालतो एकदा इथं स्वेटर द्यायला आलो होतो त्यासनी, पण तेव्हा काय आमची भेट झाली नाही. त्या नव्हत्या, शाळेत गेल्या त्या. नंतर मी वाट बघितली फोनची, म्हणलं आता फोन येईल, मग फोन येईल. त्यांचा काय फोन झाला नाही. मग मला वाटलं त्यांच्या मनातला काय राग गेला नसणार म्हणलं, म्हणून त्यांनी काही फोन स्वतःहून केला नाही. आहे की नाही? राग गेलाच नाहीये. काय जीजू, तुम्हाला आता कसं सांगू, पण तुमच्यावर ताईचा राग पहिल्यापासूनच आहे. पहिल्यापासून म्हणजे? लग्न झाल्यापासून. काय इकडं कुठं? वडिलांना पण बरोबर घेऊन आला काय तुम्ही? नमस्कार मॅडम. नमस्कार. इकडं कसं काय आलात? कशा म्हणजे? हे घर आहे माझं. वत वत होतं, आहे आणि राहणार. बाईनी एकदा का घर सोडलं की त्या घरचे दरवाजे तिच्यासाठी कायमचे बंद होतात. हे कोणी ठरवलं? कुणी म्हणजे? आम्ही. तुम्ही जे ठरवताय ना मॅडम, ते तुमच्या पुरतच असू द्या. ते मानण्याचं बंधन नाहीये माझ्यावर. चुंब जळला तरी पीळ काही सुटत नाही. मोठ्यांचा अपमान करण्याचे संस्कार नाही आहेत मॅडम माझ्यावर, पण मलाही तेच वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते महत्वाचं नाही. तुमच्या वाटण्याला बी काय किंमत नाही. तुम्हाला बी आल्या पावली परत जावा, त्यातच तुमचं भलं आहे. माझं भलं तुम्ही नका सांगू मॅडम. माझ्या भल्याची तुम्ही काळजी करू नका. बया,
काय लहान काय मोठं काय कळतं का नाही ग तुला? एकदा का तोंडाचा पट्टा सोडला की सोडलाच काय? तुला तुझ्या आई बाबांना काय शिकवलंय का नाही? कसं वागायचं, कसं बोलायचं? हा काय हो मास्तर, तुम्ही काय शिकवलंय का नाही तुमच्या पोरीला? हाच प्रश्न मी तुम्हालाही विचारू शकते. बघितलंस ताई? बघितलीस हिची मजल? माझ्या आई बापापर्यंत पोहोचतीस तू? खरंच कुळबुडवी आहे बर का तुमची पोरगी. काय बोलती काय वागती खरंच कळत नाही का ग तुला? मला नाही बोलायचंय तुमच्याशी, मला आज जायचंय. अय तुझ्या बापाचं घर आहे काय? चल निघ इथनं. हे माझंच घर आहे. बायको आहे मी अधिपतींची, आणि मला आज जायचंय. मला जाऊ द्या. कशाला आत जात आहे? मला बोलायचंय अधिपतींशी. ते नाही आहेत घरात. कुठे गेले? कुठं पण गेले असतील. त्याचं तुम्हाला काय? घर सोडलत ना हो, मग नातं कशा पायी धरून ठेवताय? त्या नात्याला अग्नी आणि व्हा मोकळ्या. तुम्ही दिलात का अग्नी? तुमचं तर लग्नही झालेलं नाहीये, तरीही तुम्ही हे घरही सोडलं नाहीत आणि नातंही तोडलं नाही. माझं लग्न झालंय मॅडम अधिपतींशी. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं आमचं लग्न झालंय, त्यामुळे हे घर माझं आहे. आणि म्हणून मी हे घरही सोडणार नाही आणि नातंही तोडणार नाही. हे बोलायला लई उशीर केलात मास्तरीन बाई. नाही पहिल्यापासून म्हणजे काय बोलताय तुम्ही? सॉरी सॉरी, मी ते चुकून बोलले. नाही बोला बोला, असू दे, बोला तर पुढं बोला तर. नाही नाही जीजू, राहू दे. मी जे बोलले ते तुम्ही विसरून जा. आहो इसराईचं काय ते तुम्ही बोला की पहिल्यापासून म्हणजे काय? जीजू जाऊ देत ना. हे बघा, मी खरं बोलले तर अडचणीत येईन. नाही मला कळलं नाही. म्हणजे हे बघा, मला सगळ्याच गोष्टी माहिती आहेत, पण कसे मी जर त्या सांगितल्या आणि हे बाकीच्यांना कळलं तर माझी काही खैर नाही. कुणाला काय कळणार नाही, तुम्ही बोला. काय माहिती आहे तुम्हाला? जीजू अहो, कसं सांगू तुम्हाला, तुमच्याशी लग्न करून ताई अजिबात खुश नाहीये. नाही आधी नव्हत्या त्या, माहिती आहे, पण आता कधीच नव्हती. नाही हो, असं कसं असेल? ॲक्च्युली लग्न झाल्यामुळे ताईवर खूप प्रेशर होतं, नांदण्याचं, संसार करण्याचं. पण तुम्हाला आता कसं सांगू जीजू, ताईला ना तुमच्या आईसाहेब आवडल्या कधी, ना तुमचं कधी घर आवडलं, ना तुमच्याबरोबर संसार करायला आवडला तिला. तुम्हाला खरं सांगू का, तिचं फक्त तुमच्या बाबांबरोबर पटतं, कारण ते शिकलेले आहेत ना. तिला असं वाटतं की ते तिच्या लायकीचे आहेत म्हणून. बाकी ताईला तुमच्या आईसाहेबांबद्दल खूप तिरस्कार आहे. म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला, पण ताईने अशी शपथ घेतली होती की मॅडमना घराबाहेर काढायचं आणि त्यांना वृद्धाश्रमात टाकायचं, असं काहीतरी ती म्हणत होती. म्हणजे मला माहीत नाही, पण ताईला तुमच्या आईसाहेबांना त्रास झालेला बघायचा होता. म्हणजे असं बोलू नये, माझीच बहीण आहे, पण असं वाटतं की ताईला भुवनेश्वरी मॅडमवर सूड उगवायचा होता. म्हणून तर तिने हे सगळं केलं. म्हणजे बजरंगला हाताशी धरलं. म्हणजे बजरंगने ताईला खरंच काहीच त्रास दिला नव्हता.
आणा त्याला. खरं तर बजरंगने काहीच ताईला त्रास दिला नव्हता, पण हा सगळा इशू ताईने क्रिएट केला. आता बजरंगला तिने खोटं नाटं बोलायला सांगितलं, पण बजरंगचे हात आधीच ताईमुळे पोळले होते, म्हणून त्याने तिचं काही ऐकलं नाही. तो काही मूर्ख नाहीये हे सगळं करायला ना. त्यामुळे तिला बजरंगचाही खूप राग आला आणि ताईला असं वाटलं की जेव्हा ती तुम्हाला घराबाहेर जायची धमकी देईल तेव्हा तुम्ही भुवनेश्वरी मॅडमना घराबाहेर काढाल, पण तसं काहीच झालं नाही ना. त्यामुळे तिला तुमच्याबद्दलही काही वाटत नाही, आणि वाटत असेल तर थोडासा रागच वाटतो तिला. त्यांना जायचं असेल वृद्धाश्रमात तर जाऊ दे ना, काय हरकत आहे. अहो अधिपती, तुमच्या आई साहेबांनाच विचारा खरं काय ते. भुवनेश्वरी मॅडम, मला आता सगळं सत्य कळलं. काही प्रेम नाहीये तुमचं. तुम्ही जे म्हणता ना अधिपतींवर प्रेम आहे, या घरावर प्रेम आहे, तसं काहीही नाहीये. तुम्ही म्हणता तसं तुमचं बाबांवरही प्रेम नाहीये. तुम्हाला फक्त सत्ता हवीये, ताकद हवीये. मी तुम्हाला दिलेल्या नोटात त्याच्या हातात कशा काय गेल्या? अहो हा पण यांचाच डाव असणार आहे. जर तुमचं त्यांच्या संग पटतच नसेल आणि तुम्हाला त्या नकोच असतील ना, तर तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा. मी काय रस्त्यावर पडलीये का? मार्ग मोकळा म्हणे. हे सगळं तुम्ही माझ्याशी असं बोलताय तेही त्या बाईसाठी. बाई नाही, त्या आमच्या आई साहेब आहेत. नाही 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 मास्तरीनबाई, असं म्हणणं शक्य नाही. जीजू अहो, मी खोटं का सांगेन तुम्हाला. ताईच्या मनात ना भुवनेश्वरी मॅडम बद्दल खूप विष आहे. म्हणजे तिला असं वाटतं की त्या रस्त्यावर याव्यात, त्यांचे हाल हाल व्हावेत असं वाटतं तिला. तेव्हाच ती शांत बसेल असं वाटतं. तुम्हाला खरं सांगते, ताईचा स्वभाव असा आहे की ती दुःख धरते मनामध्ये. एवढं सगळं करून सुद्धा तुम्ही बदला नाहीत म्हणल्यावर तुमच्याबद्दलही रागच आहे तिच्या मनामध्ये. जीजू अहो, काय सांगू तुम्हाला, तुमच्याशी कॉन्टॅक्ट सुद्धा केला नाही हो तिने. उलट तिचा तो मित्र आहे ना मदन, त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडते ती. म्हणत असते की का अडाणी माणसाशी लग्न केलं, पश्चाताप झालाय मला. उशीर? कसला उशीर? कळल तुम्हाला. काय कळेल? समद कळल. एवढी घाई काय आहे मास्तरीनबाई? आता फक्त एवढंच सांगतोय तुम्हाला, ना या घराला तुमची गरज आहे ना अधिपतींना. मॅडम, हो माझ्या लेकीचं काही चुकलं मागलं असेल तर माफ करा. हे बघा, लहान आहे होती, तिच्या वतीनं मी माफी मागतो. बाबा प्लीज प्लीज, माफी वगैरे मागायची काही गरज नाही. हे असं आहे यांचं. एकदा का बोलायला लागल्या की तोंडाची फटाकडी चुरूच, चुरू 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 चुरू. हा, ते तुम्ही करता मॅडम. ए ताई, काय का करना? तुला काय का त्याचं? चल तू निघित ना, तू निघित ना. निघून जायला नाही आलीये मी इथे. हे माझं घर आहे. आत्ताच सांगितलं ना तुम्हाला, या घराला आणि अधिपतींना तुमची गरज नाही.